लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा। साई सिटी पार्क, जुना रावे रस्ता, शिवाजीनगर रोड, पलूस। प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह बांधकामासाठी नामांकित बँक, वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध। आपली जागा आजच बुक करूयात। इथली गुंतवणूक 100% फायद्याची, 100% स्वप्नपूर्तीची। त्वरा करा, मोजकेच प्लॉट शिल्लक। संपर्क प्रमोद कुचडे 88 88 08 86 04 आणि किरण निकम 95 79 77 11 77। औदुंबर रस्त्यावर कारच्या धडकेत 2 महिला ठार, दोघे जखमी। देवदर्शनासाठी निघाले असता घडली दुर्घटना। 4 चाकीच्या अपघातात 2 महिला जागीच ठार झाल्या। अश्विनी पंकज निकम वय 37 राहणारे विक्रोळी मुंबई व रुपाली सचिन कांबळे 40 राहणार आष्टा मेसळवाडी असे मृत महिलांची नावे आहेत। तर देवांशी पंकज निकम 7 व अक्षय गजानन उल्लाळकर वय 30 राहणार मुंबई हे दोघे जखमी झाले। हा अपघात औदुंबर रस्त्यावर आज शनिवारी सकाळच्या सुमारास घडला। घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मुंबई येथील गजानन उल्लाळकर पती पत्नी औदुंबर दत्त दर्शनासाठी शुक्रवारी आले होते। त्यांची मुलगी अश्विनी व नात देवांशी दत्त दर्शनासाठी येणार होते। त्यामुळे बंधू अक्षय उल्लाळकर हे मुंबईहून अश्विनी व देवांशी यांना घेऊन पुणे येथे शुक्रवारी रात्री आले। तेथून मित्राची 4 चाकी क्रमांक MH12 WE 6775 घेऊन पहाटे दत्त दर्शनासाठी निघाले। पुणेहून आष्टा ते औदुंबर जात असताना एका लॉजच्या नजीक समोरून रुपाली कांबळे अचानक गाडीच्या समोर आल्या। त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात अक्षय उल्लाळकर यांनी ब्रेक दाबला, मात्र रुपाली कांबळे यांना धडकून गाडी पुढे ऊसाच्या शेतात गेली। गाडीच्या धडकेत रुपाली कांबळे ठार झाल्या, तर गाडीमधील अक्षय यांची बहीण अश्विनी निकम यांच्या डोक्याला जोरदार मार लागल्याने त्याही जागीच ठार झाल्या। भाची देवांशी निकम व अक्षय उल्लाळकर हे जखमी झाले। जखमींना आष्टा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनास्थळी अश्विनी निकम यांच्या आईवडील व नातेवाईकांनी हंबरडा फोडला होता। दत्त दर्शनासाठी येणाऱ्या लेकीवर काळाने घाला घातल्याने आईवडिलांचा टाहो हृदय पिवटून टाकणारा होता। घटनास्थळी आष्टा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, सतीश शिंदे, जयदीप कळेकर यांच्यासह पोलीस दाखल झाले। अश्विनी निकम व रुपाली कांबळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आष्टा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला।